आणि पुन्हा पुन्हा एकदम जबरदस्त. काय जबरदस्त फलंदाजी. बॅक टू बॅक दोन चेंडूमध्ये दोन चौकार, 8 धावा धावफलक नक्कीच मिळवल्या गेल्यात आणि दोन्ही टॅप सुपर. बघा दोन चेंडूनी दोन चौकार. एवढेच मात्र वाईट चेंडू. अवांत धाव. थोडस प्रेशर गोलंदाजावरती येतंय कारण की पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार आलेत. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 9 धावा झाल्यात. पुन्हा 9 चेंडू, 9 चेंडू, धावसंख्या 10. एक जबरदस्त आक्रमक सुरुवात कारण की स्पर्धा शेवटचे सामने शिल्लक आहे त्यामुळे प्रत्येक संघ जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि तोच प्रयत्न भाविककडून होताना दिसतोय. पुन्हा एकदा चांगला प्रहार केलाय. एवढंच एक धाव घेतली जाईल. धावसंख्या 11. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा झाल्यात. एवढंच भाविकने मात्र जबरदस्त सुरुवात केली. गेल्या सीझन मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं. हा चेंडू मात्र जाईल निर्धाव. धावसंख्या आहे ती म्हणजे 11 धावा. पहिल्या दोन चेंडूवरती जे दोन चौकार आलेत ते निश्चितच कॉन्फिडन्स देऊन जातील फलंदाज भाविकला. ज्यावेळेस हा चेंडू आपण बघतोय निर्धाव जाईल. षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 11. धावसंख्या 11. भाविक ऑन स्ट्राईक. जबरदस्त फलंदाजी केली जाते भाविक कडून परंतु गोलंदाजाने चमत्कारिक चेंडू हाताळलाय. जुनं झालं. चला हे प्रकरण जुनं झालंय. चला मॅच खेळा. धावसंख्या 11. पुढचा फलंदाज दीप येतोय. त्यावेळेस हा चेंडू आपण बघतो निश्चितच डायरेक्ट हिट केला जातोय. डायरेक्ट हिट. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 12 धावा झाल्यात. संध्याकाळच्या सत्रांनी धावा बऱ्याचशा जमवल्या गेल्यात मागच्या सामन्यामध्ये सुद्धा. त्यामुळेच धावा निघताना दिसल्यात. पहिल्या काही सामन्यामध्ये धावा कमी निघत होत्या परंतु या शेवटच्या सामन्यांमध्ये धावा मात्र जास्त निघताना आपण बघितल्यात. एवढंच हा चेंडू आपण बघतोय खूपच टर्न बघायला मिळतोय पण थोडीशी मिसफील्ड होते. चेंडू जातोय एका धावेसाठी. एक धाव चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 4. यानंतर होणारा मॅच कळसुबाई नाईट रायडर्स आणि अजंता. हा चेंडू निश्चितच उत्कृष्टरित्या यानंतर होणारा मॅच कळसुबाई नाईट रायडर्स आणि अजंता अव्हेंजर्स. त्यासाठी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 18. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 18. चला यानंतर कळसुबाई नाईट रायडर्स आणि अजंता अव्हेंजर्स हा मॅच खेळवला जातोय. तर टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आपण
टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहावं. मिसफिल्ड परिणाम भोगावे लागतील. चेंडू सीमा पार. शशांक कोणाची मॅच आहे? धावसंख्या मात्र खूपच झपाट्याने पुढे सरकते, वेग पकडते. पुन्हा एक धाव. थोडासा चेंज या ठिकाणी केला गेलाय, कारण या ठिकाणी आपण पाहतोय की कळसुबाई हा संघ खेळतोय मैदानामध्ये, त्यामुळं सातपुडा रायडर्स आणि अरावली फायटर्स हा मॅच होणार आहे. कळसुबाई मैदानामध्ये खेळतोय कारण की त्यानंतर सातपुडा आणि अरावली यांनी रेस्ट केलाय भरपूर, आणि आमच्या मॅडम सुद्धा या ठिकाणी आहेत, मॅच बघण्यासाठी खाली आलेल्या आहेत, त्यामुळं मॅच खेळूया आपण. आदरणीय सन्मान्य सौभाग्यवती विमलताई पाटील, पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 29 धावा. चला सातपुडा आणि अरावली दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये या. धावसंख्या 29. धावसंख्या पोहोचली जाते ती तब्बल 30 या आकड्यावरती. 30 धावा झाल्यात. एवढंच पुन्हा एकदा अवांतर धाव्यामध्ये भर होईल. धावसंख्या एकनी वाढून जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. 31 रन्स 31 धावा झाल्यात. सातपुडा प्रथमेश मोरे पुन्हा एक धाव घेतली जाते. शेवटचं षटक आपण चालू बघतोय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 32 धावा. पुन्हा एकदा 30+ धावा झाल्यात, आणि जेव्हा जेव्हा 30+ धावा निघतात तेव्हा तर तोच संघ जिंकताना आपण बघितलाय. धावसंख्या 33 धावा झाल्यात. आणि पुन्हा एक धाव. धावसंख्या 34 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 34. धावसंख्या 35. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एक नंबर जबरदस्त फटका आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. धन्यवाद डीजे. स्कोर झालाय तो म्हणजे तब्बल 40 धाव. आदरणीय सन्मान्य विमलताई पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. निलगिरी थंडर्स या संघाच्या ओनर आहेत. आज सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या, आता सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत.
आता चालू आहे. नावं कळवायचे, नावं कळवा आधी बॅटर आणि बॉलर. गोलंदाज आकाश, फलंदाज फलंदाज दोन फलंदाज. बॅटर नेम रोहित आणि प्रथमेश. एवढंच सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू, प्रतिषेधक 10 धावांची गरज. आणि तब्बल 39 धावा केल्या, 40 धावांचं मोठं टार्गेट दिलंय. आणि जेव्हा जेव्हा ज्या संघाने प्रथमतः फलंदाजी करत 30+ धावा केल्यात तोच संघ विजेता ठरलाय. परंतु यावेळेस उलटफेर होईल का? 40 धावांचं आव्हान पार केलं जाईल का? पुन्हा एकदा वाईट चेंडू येतोय. जेवढं 6 चेंडू आपण बघतो निर्धाव जाईल. तब्बल 40 धावांचं आव्हान आहे, त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये 2 चौकार मारणं आवश्यक असेल तेव्हाच हे आव्हान कंप्लीट केलं जाऊ शकेल. आणि या रीतीने जर फटकेबाजी केली निश्चितच थोडीशी अजून उंची जास्त दिली असती चेंडू तर सीमारेषे बाहेर जाऊ शकला असता चेंडू. वाईट प्लस 1 एकूण 2 धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 5 धावा. धावसंख्या 5. एक चेंडू शेष असेल. धावसंख्या 5. शेवटचा चेंडू. धावसंख्या 5 झाली. या चेंडूवरती 4 धावा येणं आवश्यक असेल. आणि बाद होईल फलंदाज. बॅटची कडाने बाद होतोय फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 5. कीपरचं नाव यष्टीरक्षकाचं नाव बघा. नेक्स्ट बॉलर भाविक आपण बघतोय आणि याच रीतीने फटकेबाजी करावी लागेल. बघूया पंच कळवते. 2 धावा येतील. 2 धावा निश्चितच 2 धावा आल्यात आणि बरेचशा चौकारांची गरज असेल तेव्हाच ह्या आव्हानाचा पाठलाग केला जाऊ शकतो. तब्बल 40 धावांचं आतापर्यंत टार्गेट दिले जात आहे, कारण की 39 धावा आतापर्यंत स्पर्धेमधला सर्वाधिक स्कोर येथे बघायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, त्यामुळेच वाईट प्लस 1 एकूण 2 धावा दिल्या जातील. धावसंख्या दोन्ही वाढून जाऊन पोहोचेल होती, म्हणजे तब्बल 9 या आकड्यावरती 9 धावा झाल्यात. कळसुबाई नाईट रायडर्स संघाने जबरदस्त फलंदाजी केली. ज्या रीतीने आक्रमक सुरुवात झाली होती त्याच रीतीने फिनिशिंग टच. यावेळेस मात्र यष्टीच होईल फलंदाज. चेंडू जाऊन आदळतो यष्ट्यांवरती, त्यामुळे बाद होतोय फलंदाज. 2 गडी बाद झालेत. पुन्हा 2 धावा. धावसंख्या दोन्ही जाऊन पोहोचेल ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 धावा झाल्यात.
नाही, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघायला मिळत आहे. फक्त एक धाव मिळली जाते फलंदाजाला. धाव संख्या एकनी वाढून जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 12 याकडे होती. 12 धावा झाल्यात. मग तब्बल 40 धावांचा पाठलाग करतोय. त्या दृष्टीने त्या रणनीतीने फलंदाजी करावी लागेल. एवढंच मात्र चेंडू सरळ जाऊन आदळेल सीमारेषेच्या बाहेर, त्यामुळे बाद होईल फलंदाज. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 12 धाव. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण बघतोय. एवढंच बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. एक धाव दिलीच जाईल या चेंडूवरती. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होईल. 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजेच 13 धावा. बारा चेंडूचा खेळ शिल्लक 27 धावांची गरज असेल. अकुल, मी संगीता मॅडम यांना विनंती करतोय या ठिकाणी टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स नो चेंडू टॉस बॉक्सच्या स्टेजवरती या ठिकाणी आपण उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. नो चेंडू घोषित केला जातोय. एवढंच पुन्हा फुल टॉस चेंडू. आदरणीय सन्मान्य संगीता मॅडम थोरात 2 धावा दिल्या जातील. यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. सातपुडा विरुद्ध आरावली. मॅडम या प्लीज. आदरणीय सन्मान्य संगीताजी थोरात आपण पाहतोय या विभागातील एक उत्कृष्ट असं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय त्यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. सातपुडा विरुद्ध आरावली. सातपुडा म्हटलं तर बॅटर नेम पुष्पेंद्रजी दास बॅटर नेम यांचा संघ आणि आरावली म्हटलं तर नक्कीच रेणुकाताई जाधव यांचा संघ. टॉस झाला. टॉस कुणाच्या बाजूने लागलाय तर सातपुडा संघाच्या बाजूने टॉस लागलाय आणि निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू. दरम्यान मॅच सुरू होते. या ठिकाणी मोठा फटका. इथे मात्र जबरदस्त आक्रमण केलाय. अतिशय जबरदस्त फटका आहे. वेग एवढा होता की शतरक्षकाला झेपवण्याच्या पलीकडं या ठिकाणी आपण जर पाहिलं काहीच करता आलेलं नाहीये. किती स्कोर झालाय तर नक्कीच एक चांगला स्कोर या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. नकुल, धाव संख्या या चौकशीत जाऊन पोहोचते ते म्हणजे तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावा झाल्यात आणि दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाईल. 21 वर स्कोर जाऊन पोहोचतोय. चेंडू टाकून झालेत ते म्हणजेच 4. आपण पाहतोय उत्कृष्ट असं आयोजन आदरणीय सन्मान्य विपुलजी मामुनकर तसेच अतुलजी जाधव, योगेश दादा माने आणि त्यांचे सहकारी. आणि नक्कीच कालपासनं शशांक म्हणतात की कालपासनं ज्यांची आपण वाट पाहतोय ते विपुलजी मामुनकर थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील. या मंडळाचे नक्कीच चार म्हणून ओळखले जातात. सतत 8 वर्षाचा हा थरार आपल्याला दर्शवला जातोय. न्यू बॅटर जसं म्हटलं जातं की धडाडीचे युवा कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षामध्ये या टुर्नामेंट आयोजित करण्यात येते. फलंदाजाचं नाव कळवा. फलंदाज नवीन फलंदाजाचं नाव न्यू बॅटर. हिमालय वॉरियर्स फलंदाजाचं नाव कळवायचं. हिमालय वॉरियर्स नाव कळवा फलंदाजाचं. चला, बॅटिंग करत असताना कृपया या ठिकाणी एक प्रतिनिधी पाठवा. थँक्यू डीजे. बॉलर नेम भूषण.
मग या शेवटच्या षटक धावसंख्या आहे ती म्हणजेच 21. 19 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. मग बाद झालाय फलंदाज. क्या बात है. पुन्हा एक चेंडू सुरेखरित्या हाताळला जातोय. धावसंख्या आपण बघतो ते म्हणजेच 25 रन्स. 25 धावा झाल्यात. 15 धावांची गरज. चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या आपण बघतो ते म्हणजे 26 धावा. 26 चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच दोन चेंडूचा खेळ शिल्लक आणि तब्बल 14 धावांची गरज. अशक्य प्राय आव्हान इथे आहे परंतु कायशे धावा काढून यावेळेस कोणती धाव नसेल. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. चला स्कोर. थँक्यू. आकाश मॅन ऑफ द मॅच. आकाश मॅन ऑफ द मॅच सामनावीर जातोय आकाश. आकाश